रायगडचं पालकमंत्रीपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलं। मागील आठवड्यात रविवार दिनांक 18 राज्य सरकारकडून सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली। यात रायगडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे आणि नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच रायगडमधून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि नाशिकमधून दादा भुसे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे। रायगडमध्ये भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर अवघ्या एका दिवसात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय मागे घेण्याची वेळ राज्य सरकारवर आली होती। यानंतर 26 जानेवारीला पालकमंत्र्यांच्या हस्ते होणारे झेंडावंदन रायगडमधून अदिती तटकरे आणि नाशिकमधून गिरीश महाजन करतील असा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता। भरत गोगावले यांचं रायगडचं पालकमंत्रीपद हुकलं तरी त्यांनी एका शाळेत झेंडावंदन केलं आहे। भरत गोगावले यांनी झेंडावंदन केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय स्थगित करण्यात आल्यानंतर शासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं। भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी दिनांक 26 रोजी नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन, रायगड येथे अदिती तटकरे या झेंडावंदन करतील असं नमूद करण्यात आले। त्यामुळे आता रायगडमधून अदिती तटकरे, नाशिकमधून गिरीश महाजन हेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करतील यावर शिक्कामोर्तब झालं होतं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रायगड।